प्रियाला अद्दल घडवण्यासाठी सायली, जानकी आणि सखीच्या मदतीनं प्लॅन करते. त्याचबरोबर सचिनचा खोटेपणा लक्षात येताच अस्मिता त्याला लवकरात लवकर आयुष्यातून काढून टाकण्याचा निर्णय घेते. ठरलं तर मग मालिकेच्या 2 मेच्या एपिसोडमध्ये सायली प्रतिमाच्या बोलण्याचा विचार करते. अर्जुनच्या बोलण्याकडे सायलीचं लक्ष नसतं. सायलीला प्रतिमा आणि रविराजचा विचार करून अस्वस्थ वाटत असतं. अर्जुन सायलीची समजूत काढतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कल्पना प्रतिमाला प्रियाच्या कारनाम्यांबद्दल सांगते. हे ऐकून प्रतिमाला धक्का बसतो. प्रतिमा म्हणते, जी मुलगी सत्यानाश करायला आलीये तिला जन्माला घातलं याची लाज वाटतीये मला. अश्विन आणि कल्पना प्रतिमाला समजावतात. दुसरीकडे सचिन अस्मिताला फोन करून सांगतो, आज ऑफिसमध्ये काम असल्यामुळे मला उशीर होईल यायला. अस्मिता त्यावर काही रिॲक्ट करत नाही. सचिन फोनवर बोलत असताना मध्येच साक्षी येते आणि त्याला म्हणते, काय जबरदस्त खेळी खेळलायस तू, याचा आपण सेलिब्रेशन केलं पाहिजे. सचिन साक्षीला शांत राहायला सांगतो. फोनवर अस्मिता साक्षीचा आवाज ओळखते. अस्मिताला अश्रू अनावर होतात. अस्मिता कल्पनाला म्हणते, रोज सचिनचे नवे रंग दिसतायत. आता मी योग्य वेळेची वाट बघतीये, मग मी सचिनला माझ्या आयुष्यातून कायमचं काढून टाकेन. सायलीनं सांगितल्याप्रमाणे प्रतिमा मंदिरात जात नाही. निघताना सायली प्रियाला ताकीद देते, तुझ्यामुळे प्रतिमा आत्याला काही झालं तर तुला सोडणार नाही. सायली जानकी आणि सखीला फोन करते आणि त्यांच्या मदतीनं प्लॅन करते. सखी आणि जानकी सायलीला मदत करण्यास तयार होतात. सखी म्हणते, यामुळे जर प्रियाला धडा शिकवता येणार असेल तर मी हातातलं काम सोडून यायला तयार आहे. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बज मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.